महत्वाचं सोल्युशन आपल्याला खूप महत्वाचं आहे. हे पहा, फोटोचे आपण स्क्रीनवर करत असतो त्यामुळे थोडेसे अस्पष्ट दिसतात, बरोबर आहे. पण आता त्याला पर्याय नाही आहे की आपण प्रोजेक्टरने स्क्रीनवरती ते प्रोजेक्ट करतो. फोटो क्लिअरिटी थोडीशी पुस्तकाची असते, पुस्तकामधनं ते पेपर शूट केले जातात, त्यामुळे थोडंसं होतं. चला स्क्रीन चालू करा. थोडंसं क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आपण. चला घ्या प्रश्न पहा. अंधार असल्यामुळे तुम्हाला ते क्लिअरिटी जरा बऱ्यापैकी दिसते, पण असंही काही लहान नाहीये, मोठी अक्षर आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही. चला पहा, निराळी आकृती पहा. उजव्या बाजूला मासे आहेत, सगळे उलटे ते माशाला तोंड धरले. वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 2. 3 कसा म्हणला? हा चला दुसरा प्रश्न पहा. फुलामध्ये पहा, फुल हातामध्ये धरलेला आहे, बोटामध्ये धरलेला आहे. आता या फुलाला दांडा दिसतो, दांडा तिथं आहे, इथे लांब वाकलेले आहे, त्यामुळे कोणता वेगळा निघेल? फुलावर न बघितलं तरी आपल्याला वेगळं दिसतंय. चला ढोलकी वाजवताना पहा, एक हात वर आहे, उजवा हात खाली आहे, डावा आपल्या बहिणी पाहिजे. उजवा हात वर आहे, डावा हात खाली, उजवा हात वर आहे, इथे दोन्ही हात खाली, त्यामुळे वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी पहा, बघणारा जो व्यक्ती आहे आकाशामधले पाहत आहे तारे, त्यामुळे पहा यामध्ये कुणाला डोळे? इथे डोळे आहे एकाला. आता इथे बारकाईने काय बघितलं पाहिजे? आता इथे डोळ्यावरनं बघितलं तरी आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी कुणाला डोळे दाखवले? याला डोळे दाखवले. पाय छोटे छोटे, त्याचे पाय मोठे दाखवले. हा तर पर्याय क्रमांक वेगळा कोणता निघेल? 2. किंवा हा जो अँगल आहे, दिशा बघण्याचं, उंचावचा या ठिकाणी खाली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. उत्तर टाकत चला, फटाफट उत्तर टाकत चला, बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घ्या, 5वा. तर आज लेट झाल्यामुळे थोडीशी गडबड करतो आहोत आपण. 5वा प्रश्न पहा. या ठिकाणी पहिल्याचा दुसऱ्याशी तसा संबंध आहे, तसा तिसऱ्याचा चौथ्याशी. या ठिकाणी त्रिकोण आहे, तो चौकोनात त्रिकोण जोडला की पंचकोन तयार होतो. मग या ठिकाणी काय झालं? वरती वाढलं म्हणजे खाली काय जोडला? चौकोन जोडला. आता इथे त्रिकोण आहे, त्या खाली चौकोन जोडला. आकृती पर्याय क्रमांक 2. हे 5व्याचं 2 आहे उत्तर. वाचते बरोबर आहे, वरच बरोबर आहे. ओके चला 6वा प्रश्न घ्या. गुणिलेचं चिन्ह होतं, अधिक झालं. गुणिलेचं चिन्ह आहे, अधिक. आता अधिक वरून पर्याय क्रमांक 3 करतो. आता नंतर काय? चौकोनात म्हणजे गोलात काय असणार आहे? गोल. त्यामुळे पहिला पर्याय कट होईल, तिसरा पण गुणिलेच्या चिन्हावर. आता राहिला पहिला, दुसरा आणि चौथा. बरं काय? मधला गोल पाहिजे आपल्याला? पाहिजे, त्यामुळे चौथा कट होईल. उत्तर काय येणार आहे? 2. 6वं 2 बरोबर आहे. वाचते, वरद, गुलाव बरोबर आहे. नलवडे बरोबर आहे. शाबास. चला 7वा प्रश्न घ्या. 7वा काय? मार्कलेला कुणाची मार्क सांगितले तुम्ही? घे नाव. हा बघा, याला पण घ्या. राही किती आहे? राहीला पण घ्या. 80च्या वरची घ्या सगळे. ओमचं घ्या, चिकणे नाही. आता पलीकडल्या उडीला घ्या. तर आता हे पहा, आपलं एक राहिलं नाही खाली 80 काय, सगळे वरती आले. म्हणजे जसे जसे पद्धतीनं सोडवत जाल तसे ते मार्क वाढणार आहेत. त्यामुळे नेहमी प्रेझेंट राहा. प्रत्येक प्रश्न समजून घ्या. मार्क 100% वाढणार. पहा या ठिकाणी पहा, तिरकी रेषा आहे, इकडे तिरकी रेषा आली, गुणिले चिन्ह. इथे तिरकी रेषा, या ठिकाणी तिरकी रेषा. पर्याय क्रमांक 2 होणार आहे, म्हणजे गुणिलेचं चिन्ह होणार आहे. चला पुढे 8वा प्रश्न. 7वा 2 नलवडे बरोबर आहे, गुरव बरोबर आहे. 8वा प्रश्न थोडासा गडबड होते. पहा या ठिकाणी काय? चौकोन आहे, आयत आहे, 3 आयत झाले. रेषा गेल्या, 3 आयत झाले. त्रिकोण आहे, रेषा जाती, 3 त्रिकोण. आता या ठिकाणी हे आयत चिकटलेले आहेत का एकमेकाला? नाही.
आता या ठिकाणी त्रिकोण 3 आहे, तो काय झाले चिकटले. आता इथे हे पण चिकटले. उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. गुरव बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे, वरद बरोबर आहे. चला पुढे 9वा प्रश्न. काय म्हणलेलं आहे 9 ते 12 मध्ये? आकृती अशी शोधून काढायची जी आकृतीची मालिका पूर्ण. मी एका गोष्टीवर लक्ष फक्त द्यायचं, सगळं पाहायचं नाही. एका पाय ठिकाणी परीक्षा मिळेल. या अशी फिरली म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. नंतर ही फिरली उभी झाली, नंतर ही फिरेल आडवी या बाजूला पाहिजे. पहिला पर्याय कट होईल, दुसरा, तिसरा, चौथा. आता याच्यामध्ये फरक आहे. आयताची जागा पाहिली. आयता पहिल्यामध्ये या ठिकाणी, दुसऱ्या या ठिकाणी गेला म्हणजे कसा फिरला? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तिसऱ्यामध्ये इथे गेला म्हणजे चौथ्यात या ठिकाणी पाहिजे, कारण दुसरा पर्याय. आता तिसरा चौथा फरक आहे लॉलीपॉपच्या जागी. लॉलीपॉप इथं उजव्या बाजूला, इथे डाव्या बाजूला. पाहू कुठे लॉलीपॉप पहिला आकृती डाव्या बाजूला खाली, दुसरा आकृती उजव्या बाजूला, डाव्या बाजूला वर आहे, उजव्या बाजूला वर आहे, उजव्या बाजूला खाली. तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 9वा 3 आहे. गडबड करू नका. 9वा 3 वाजते बरोबर आहे, वरद बरोबर आहे. चला 10वा प्रश्न घ्या. 10वा प्रश्न समजून घ्या बाळांनो. आपल्याला महत्वाचा पुन्हा एक प्रश्न चुकता कामा नये. बुद्धिमत्ता 50 पैकी 50 मिळालीच पाहिजे. त्रिकोणाची जागा पहा. पहिला आकृती डाव्या बाजूला वर आहे, दुसऱ्या आकृती डाव्या बाजूला खाली, तिसरा आकृती उजव्या बाजूला खाली, म्हणजे चौथ्या आकृती उजव्या बाजूला वर असेल त्रिकोण. वर त्रिकोण पाहिजे. दुसऱ्यामध्ये नाही आहे, तिसऱ्यामध्ये नाही. राहिला पहिला आणि चौथा. पहिला आणि चौथ्यामध्ये फरक काय आहे? मध्ये गुणिलेचं चिन्ह आहे, इथे अधिकचं चिन्ह. इथे काय आहे? पहिल्यात गुणिलेचं चिन्ह आहे, इथे गुणिलेचं चिन्ह आहे, इथे गुणिलेचं चिन्ह. म्हणजे काय असणार आहे? गुणिलेचं चिन्ह. पर्याय क्रमांक 2 येणार. उभ्या रेषा आडव्या, उभ्या आडव्या. तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर 10व 2 वाजते चुकलं. 10व गुरव 10व चुकलं. 10व 2 येते उत्तर. हा काय दिले? एक दिलंय. ओके ओके. सॉरी एकच उत्तर आहे. सॉरी एकच उत्तर आहे. एकच आहे. त्रिकोणाला आपण एक पण दुसरा तिसरा कट केला होता. ओके. 10व 1 आहे. 10व 1 नलवडे बरोबर आहे, वरद बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे. 10व गुरव चुकलेला आहे. 11वा प्रश्न घ्या. 11वा प्रश्न काय म्हणलेलं आहे पहा. बाण उभा आहे, आडवा आहे, उजवीकडे जातोय. पुन्हा तो बाण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला, पण बाणाची दिशा आता पहा. इथे घड्याळाच्या दिशेने जाणारा बाण होता, इथे घड्याळाच्या विरुद्ध. पुन्हा बाण या ठिकाणी, या ठिकाणी, आता खाली, आता या ठिकाणी बाण आहे. या ठिकाणी येणारे बाण त्याच्यावरून तिसरा पर्याय कटोय खाली दाखवला. आता बाणाची दिशा पहा. घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध, घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध पाहिजे. घड्याळाच्या विरुद्ध म्हटल्यानंतर पहिला पर्याय कटोय, राहिला दुसरा आणि चौथा. आता दुसरा आणि चौथ्यात फरक आहे. या रेषा इथे किती रेषा आहेत? 4, 3, 2, 1 रेष पाहिजे. त्यामुळे उत्तरीय पर्याय क्रमांक 4. 11, 4 बरोबर आहे. नलवडे बरोबर आहे. 11, 4 गुरव बरोबर आहे. चला वाजते बरोबर आहे. 12वा प्रश्न घ्या. 12वा प्रश्न पहा. काय या ठिकाणी पहा. हे जो महिरपी कंस आहे उजवीकडे खाली आहे, डावीकडे म्हणजे वरी वर महिरपी कंस. त्याच्यावर पहिला, दुसरा, चौथा कडून उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 12, 3 12, 3 आहे उत्तर. 12, 3 गुरव बरोबर आहे, वरद बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे. 13वा प्रश्न काय म्हणलेला आहे? हुबेहूब आकृती. आता या ठिकाणी या 3 रेषा पहा. या 3 रेषावरून दुसरा पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट. 2 पर्याय कट झाले की प्रश्न बाजूला ठेवायचा. याच्यामधला फरक शोधायचा. काय फरक आहे? पहिल्या तिसऱ्यामध्ये छत्रीचा दांडा कुणीकडे आहे? उजवीकडे जाणारा. त्यामुळे तिसरा पर्याय करून उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार. 13, 1 13, 1 13, 1 वाजते बरोबर आहे. बाकीचे पुढे खूप जात आहे. बर्गे बरोबर. 14वा प्रश्न पहा. 14वा प्रश्न गुणिलेचं चिन्ह आहे. हा दांडा, गुणिलेच्या चिन्हावरून कोणता पर्याय कट होत नाही. या दांड्यावरून पहा छत्रीचा दांडा, पहिला पर्याय कट.
बरोबर. आता भांड्यावर कोणता चौथा पर्याय करतो, एका बाजूला आहे तो इथे मध्ये दिलाय. आता राहिला दुसरा तिसरा. फरक काय या यू मध्ये रेषेपर्यंत आहे, आतमध्ये आले. आपल्याला कसा पाहिजे आत आलेला, त्यावर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 14 3 वाजते बरोबर आहे, बर्गे बरोबर आहात, वरद बरोबर आहे, बरोबर आहे. 14 3 बरोबर. चला 15वा प्रश्न पहा. बाण या ठिकाणी डाव्या बाजूचा बाण वर जाणारा, डाव्या बाजूचा बाण वर जाणारा नाही, इथे बाणच नाही, इथे बाण खाली जाणार, म्हणजे दोन्ही कट होती. राहिला तिसरा चौथा. फरक आहे याच्यामध्ये रंगवलेला टिपक्याची जागा. रंगवलेला टिपका वर पाहिजे, वरती पोकळ आहे इथे. पर्याय क्रमांक 3. 15 3 वरद बरोबर आहे, ओके. बर्गे बरोबर आहे, वाजते बरोबर आहे, गुरव बरोबर. चला 16वा प्रश्न घ्या. 16वा प्रश्न 2 गुण उभ्या रेषा घ्या. आता इथे बारके बोले हा पर्याय करतोय. या ठिकाणी रेषा आतमध्ये आलेल्या पाहिजे, या फक्त चिकट केलेला हा पर्याय करतोय. रेषा अखंड आहे म्हणून हा पर्याय करतोय. उत्तर पर्याय क्रमांक 4. 16 4. बर्गे बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे, वाजते बरोबर आहे, भडंगे बरोबर आहे. पुढे गेला तुमची उत्तर वर जात आहेत, त्यामुळे मला तुमचं नाव घेता येत नाही. बरोबरीने चला, पुढे पळू नका. चला 17वा प्रश्न घ्या. काय म्हणलेलं आहे, अशा कृती शोधा की ज्यामुळे चौरस पूर्ण करायचा आहे आपल्याला. एका रेषेत आहे का पहा, एका रेषेत आहे का हे नाहीये, एका रेषेत नाही हे बघून घ्या व्यवस्थित. आता खालचा आकार पहा, काटकोनी पाहिजे. या ठिकाणी इथे काटकोनी आहे, या ठिकाणी खालचा आकार त्रिकोणी दिलेला आहे. तिरका हा पर्याय करतो. या ठिकाणी हा आकार पण पहा त्रिकोणी आहे, त्यामुळे हा पर्याय करतो. राहिला 1 आणि 3. पहा 1 आणि 3 मध्ये कोणता योग्य आहे, 1 योग्य आहे. या ठिकाणच्या रेषा या तिरक्या आहेत, या ठिकाणी लंबगोल कवच दिलेला आहे, त्यामुळे तिसरा कडून उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 17 1 वरद बरोबर आहे, भंडगे बरोबर आहे, बर्गे बरोबर. तर 18वा प्रश्न घ्या. आता या ठिकाणी पहा आकार कापलेला त्रिकोण आकार या ठिकाणी बसतोय, या ठिकाणी बसतोय, या ठिकाणी गोल आकार खाली म्हणजे हात चालणार नाही, या ठिकाणी गोल आकार हात चालणार नाही. राहिला पहिला आणि दुसरा. आता पहिल्या आणि दुसऱ्यामधला फरक शोधा. आकृती फिरवून पण असू शकते, जर ही आकृती जोडली तर व्यवस्थित जुळेल, ही आकृती जोडली तर मोठा भाग होईल. आणि उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 1 आहे. 18 1 आहे, बर्गे बरोबर आहे, भडंगे बरोबर आहे. चला 19वा प्रश्न घ्या. 19वा प्रश्न. हा आकार बसणार आहे, याच्यामध्ये बसू शकतो, फिरवून वापरावा लागेल. हा आकार या ठिकाणी बसू शकत नाही, फिरवून वापरला तर खाली तोडून. मी जेव्हा फिरवलं तर यामध्ये खालच्या बाजूला पाहिजे, ही वरती आहे म्हणून हा चालणार नाही. इथे हा आकार कसाच बसू शकत नाही, चालणार नाही. इथे आकार बसणार नाही, त्यामुळे इथे तिरका आता नाही, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1. ज्या ठिकाणी ही आकृती फिरवली तर बरोबर बसू शकते. चला 19ला 1 आहे उत्तर. गेमिंग अर्णव साखरे बरोबर आहे. 19 आपलं वाजते बरोबर आहे, वरच चुकलेला आहे. 19 बर्गे बरोबर आहे. 20वा प्रश्न घ्या. 20वा प्रश्न. या ठिकाणी हा आकार पहा, या ठिकाणचा आकार या ठिकाणी बसेल का, नाही. या ठिकाणी बसेल का, या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तो बसणार नाही. या ठिकाणी बसेल का, तर या ठिकाणी जर आपण वाढवला आहे तिथे आहे केला तर या ठिकाणी बसू शकतो, या ठिकाणी बसणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3. 20वा प्रश्न अवघड आहे, विचार करायला लावणार आहे आणि महत्वाचं बऱ्याच मुलांचा बरोबर आहे. वाजते 20वा प्रश्न पर्याय क्रमांक 3 आहे. अर्णव साखरे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, वरद बरोबर आहे आपला प्रश्न. तर 21वा प्रश्न पहा. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब आहे, म्हणजे तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशातलं येणार आहे. म्हणजे तिरकी रेषा या पद्धतीने इथून सुरू झालेली तिरकी रेषा, त्याच्यावर पहिला पर्याय करतोय इथे तिरकी रेषा बरोबर. नंतर पहिल्यांदा काय होतो, गोल येतो, इथे चौकोन आला पहिल्यांदा, पण हा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय आहे, इथे गोल आहे, इथे गोल आहे, चौकोन आहे. आपल्याला काय पाहिजे, दोन्हीकडे इथे गोल आहे, म्हणजे इथे गोल आहे ना, दोन्हीकडे गोल पाहिजे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 21 4.
बरोबर आहे. वाजते, वरद, भडंगे, बर्गे, नलवडे. गुड. चला 22वा प्रश्न घ्या. आता बघा मी व्यवस्थित जुळायला लागले. माझं त्यांचं बरोबरही नाही. पहा या ठिकाणी पहिल्या ते दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब, जी याचा आरशातलं प्रतिबिंब म्हणजे खाली आडवी रेष येणार आहे. आडवी रेष चौथ्यामध्ये नाही का आहे. रंगवलेला भाग या ठिकाणी तो इथं नाही हा पर्याय कर तो या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे तिसरा गट उत्तर पर्याय क्रमांक 22-2. साखरे बरोबर, वाजते बरोबर, वरद बरोबर. चला 23वा प्रश्न पहा. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातलं, इथं तिसऱ्या ते चौथ्यामध्ये आरशातलं. या ठिकाणी टिपका इकडे, टिपकावरनं दुसरा पर्याय कट होईल. या ठिकाणी दोन्ही गोल पूर्ण होतील म्हणजे गोलाकार पाहिजे. त्यामुळे चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय आहे पहिल्या तिसऱ्यामध्ये? चिकटलेला आहे ते चौकोनाला, चिकटलेला पाहिजे अंतर सोडलेले. त्यामुळे तिसरा कट होईल तर 23-1. 23-1 बर्गे बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे, वरद बरोबर. 23 वरदचं चुकलेलं आहे. साखरे बरोबर आहे, वाजते बरोबर. 24वा प्रश्न घ्या. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातले, जे याचा आरशातलं या ठिकाणी या 3 रेष, या पहिली रेष सरळ येणार आहे. पहिली रेष कशी असणार? इथे सरळ आहे, जे इथे कोपऱ्यापर्यंत येणार. इथे सरळ रेष असणारा कोणता पर्याय? यात नाहीये, यात नाहीये, यात नाहीये, इथे. पर्याय क्रमांक 4 येणार. केवळ रेषेवरून पाहिलं तर 24चं 4 आहे. 24 नलवडे 4 बरोबर आहे, साखरे बरोबर आहे, वाजते बरोबर आहे, बर्गे बरोबर. चला 25वा प्रश्न. 25 ते आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी उजवीकडे जाणारा तास काटा आहे, तो डावीकडे जाणारा पाहिजे. त्यामुळे दुसरा, तिसरा, चौथा कट होती. आता याच्यामध्ये पहा घड्याळाचंच आहे. हा मिनिट काटा 2 वर आहे, म्हणजे उजवीकडे जाणार आहे, तो डावीकडे येणारा जी याच्यावरती. त्यामुळं पर्याय क्रमांक 3, 4 कट होईल. राहिला पहिला, दुसरा. फरक काय शोधा. इथे काय आहे? वरती आहे तो वरतीच राहणार आहे आरशामध्ये, खाली जाणार नाही. त्यामुळं दुसरा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1. 26-1 साखरे बरोबर आहे, वाजते बरोबर आहे. चला बर्गे 26चं 2 चुकलेलं आहे आपलं. चला 27वा प्रश्न. 2 वाट्या उजवीकडे आहे, डावीकडे येतील. या वाट्यावरून दुसरा, तिसरा, चौथा कट होणार आहे. केवळ एकदा उत्तर पर्याय क्रमांक 1 येत आहे. चला एलचा आकार तो उजवीकडे गेलेला आणि इकडे डावीकडे जाणारा पर्याय क्रमांक 3 आहे. सरावाने हे लगेच लक्षात येतं, डोळ्याने लक्षात येतात. त्यामुळे 28-3 आहे. 28 वाजते बरोबर आहे, नलवडे 28चा चाललाय प्रश्न. मागे पडू नका, माझ्या पुढे चाला तुम्ही. माझ्या अगोदर तुमची उत्तर आली पाहिजे. मी सांगण्याच्या अगोदर तुमची उत्तर पाहिजे. चला 29 ते 32 मध्ये पहा. वरून खाली गडी घातली, इकडून गडी इकडे घातली, इथे गोल कापला. ही गडी उघडली, इथे गोल दोन्ही. वरती उघडला, इथे 2 गोल. 4 गोल पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आता इथे 2 मध्ये पण आहे, पण ते काय लांब पाहिजे, लांब आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 29-3. 29 बर्गे बरोबर आहे, साखरे. 28वा चाललाय तुमचा, वाजते बरोबर आहे. 29वा उत्तर सांगितला. नलवडे चला जरा बरोबर, साखरे जरा बरोबर, माझ्या बरोबरीने चला. 29वा प्रश्न. चला 30वा प्रश्न पहा. गडी इकडे घातली, आता इथून वरनं खाली गडी घातली, पुन्हा इथे तिरकी गडी घातली, इथे गोल काढला. पहिला ही तिरकी गडी उघडली, इथे 2 गोल. या गोलात वरती उघडली, इथे 2 गोल. म्हणजे या असे 2 गोल, असे 2 गोल, 4 गोल होती. इथे उघडले, पुन्हा 4 गोल, म्हणजे 4 8 गोल पाहिजे. आणि ते याच्यामध्ये चालणार नाही, ज्या पद्धतीने पाहिजे तसे नाहीये. आता या ठिकाणी इथे ज्या पद्धतीने पाहिजे तसे नाहीये. राहिला 1 आणि 3. 1 आणि 3 मध्ये पण गोल आहे. आता या ठिकाणी या गोलाची जागा पहा.
जर निम्मा भाग केला की या ठिकाणी जवळ येतो गोल. हा पहा इथे जवळ गोल आहे. या ठिकाणचा गोल जवळ आहे मध्यभागात. इथे गोल मध्यभागाच्या जवळ नाही, म्हणून 3 कट होईल. तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 30चं 1 आहे, 30चं 1, बर्गे बरोबर, वरद बरोबर, साखरे बरोबर, वास्ते बरोबर. चला नलवडे बरोबर. 31वा प्रश्न घ्या. 31वा प्रश्न पहा. 31वा प्रश्न काय आहे पहा. वरून आपल्याला घडी घातली, पुन्हा या ठिकाणी घडी घातली आणि या ठिकाणी त्रिकोण टाकला. आता त्रिकोण जेव्हा उघडेल तर त्रिकोणाला त्रिकोण चिकटलेला म्हणजे काय होईल? चौकोन होईल. या ठिकाणी एक चौकोन होईल अर्ध्या भागामध्ये. इकडे उघडला इथे चौकोन येईल. हे 2च चौकोन होईल. 2 चौकोन पहिल्यामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही. आता इथे अर्ध्यातले चौकोन होणार आहे पूर्ण. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. त्याच्यावरच्या रेषा पण दाखवलेल्या आहे. त्यामुळे 31चं 3 आहे, 31चं बर्गे बरोबर आहे, वरद बरोबर आहे, साखरे बरोबर आहे, वास्ते बरोबर. 32वा प्रश्न घ्या. 32वा प्रश्न. वरून खाली घडी घातली, इकडून घडी घातली. आता घडी घातल्या ते या ठिकाणी काढले. जेव्हा हे उघडे तर इथे अर्धा गोल येईल. वर उघडला हा गोल पूर्ण होईल, हा गोल पूर्ण होईल. कारण पर्याय क्रमांक 2 आहे. 32 2 32 2 बर्गे बरोबर आहे, साखरे बरोबर आहे, नलवडे बरोबर. चला 33वा प्रश्न घ्या. वरद बरोबर. 33वा प्रश्न काय? तुकडे जोडायचे. तुकडे किती आहेत? 1 2 3 4 तुकडे. त्यातला एक मोठा आहे, हे 2 बारके, हे लांबडा आहे. म्हणजे आयताचे आकार पहा. लांबडा आहे, 2 छोटे आणि 1 मोठा. मोठा आहे काही आहेत पहिले सारखे चालणार नाही. आता या ठिकाणचे पहा. हे दोन्ही सारखे आहेत. वरचा मोठा आहे, इथे जाड चालू शकेल. ओके. आता याच्यामध्ये काय दिले? 2 चौरस दिले. चौरस आहे का इथे? म्हणजे हा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी तुकडे किती पहा? 1 2 3 4. पण या ठिकाणचा आयत खूप मोठा आहे. एवढा मोठा आहे का आपल्याकडे? म्हणजे हा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 33चं पर्याय क्रमांक 2. वरद बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, साखरे बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे. छान. 34वा प्रश्न घ्या. मोठा, छोटा, मिडियम साईज. म्हणजे 3च आयत आहेत, वेगवेगळ्या मापाचे आहेत. आता या ठिकाणी एक मोठा आयत जोडला बरोबर. हे दोन्ही सारख्याच मापाचे चालते का? नाही. आता या ठिकाणी मोठा आयत जोडला, इथे खाली जोडला, त्यावरती हे दोन्ही बघितले तर सारखे आहेत. चालेल का इथे? नाही. आता इथेही चालणार नाही. सारख्या मापाच्या चौरस मध्ये दाखवला. चौरस याच्यामध्ये नाही. तर 4 मध्ये पहा मोठा जोडला, ही लहान आहेत, एक लहान त्यापेक्षा लहान मोठा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येईल. 34चं 4. नलवडे बरोबर आहे, वरद बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे. 34 वरद चुकीचं आहे. 34चं 1 तुम्ही सांगितलंय. हा 34चं 4 आहे, वास्ते बरोबर आहे, वरद बरोबर आहे. आता बदलायचं नाही. चला 35वा. 2 गोल आहे आणि या 2 कर्वच्या रेषा आहे. कर्वचे त्रिकोण आहे. तर 2 गोल आणि कर्वचे त्रिकोण पहा. 2 गोल या ठिकाणी पहा. दोन्ही गोल. इथला एक गोल पूर्ण दिसतच नाही. इथला चालेल का इथे? आता इथे 2 गोल दिसत आहेत. या पद्धतीचे आकार. हा वरती जोडला, हा खाली जोडला, जुळतोय. आता या ठिकाणी काय होतंय पहा. तुकडे पहा. गोलचे 2 तुकडे आणि खाली आतमध्ये 3 तुकडे. आपल्याला किती तुकडे? 2. इथं आतमध्ये 1 2 3 4 तुकडे. 2 पूर्ण दिसत नाही. त्यामुळे तिसरा चौथा कट उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 35 2. नलवडे बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, वरद बरोबर आहे, साखरे बरोबर. 36 पान. 2 चौकोनी आकार आहेत, 2 त्रिकोणी आकार. चौकोनी आकार आहेत का याच्यामध्ये? चौकोनी आकार, 2 त्रिकोणी आकार आहे का? नाही. आता इथे चौकोन आकार आहे का? सगळे त्रिकोणच आहे. चालेल का? नाही. आता इथे 2 चौकोनी आकार, 2 त्रिकोणी आकार चालेल. या ठिकाणी 2 त्रिकोणी, 3 तुकडे. आता 4 तुकडे पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे 37वा प्रश्न घ्या. पहा या ठिकाणी लपलेली आकृती.
नक्की आकृती आडवी रेष तिरकी तिरकी उभी उभी आली पाय इथे कुठे येऊ शकते इथे तिरक्या रेषा नाही या ठिकाणी तिरक्या रेषा नाही इथे पहा आडवी रेष तिरकी वर गेली उभी पर्याय क्रमांक 4 कुठं आहे हे दाखवता आलं पाहिजे 36 4 36 3 नाहीये बर्गे 36 4 आहे 36 3 सांगताय बरे जण वरच म्हणतोय 36 3 वलवडे नलवडे म्हणताय 36 3 साखरे पण म्हणताय 36 3 बघू 36 घे सॉरी 37 4 37 बर्गे बरोबर आहे 37 वरद बरोबर आहे बर्गे बरोबर आहे गुरव बरोबर आहे तर हा 31वा प्रश्न पहा त्रिकोण वरती रेष पाहिजे इथे त्रिकोण आहे तर त्याला वरती रेष आहे का नाही इथे त्रिकोण पहा इथे आहे त्रिकोण त्याला इथे मागे रेष पाहिजे आहे का नाही इथे पहा दुसरं कुठे इतर त्रिकोण नाही आता इथे पहा त्रिकोण मागे रेष आहे इथे त्रिकोण आहे पण त्याला रेष आहे का उत्तर पण एक क्रमांक 3 येणार आहे 38 वरद बरोबर आहे बाकीच्यांनी उत्तर 38 ची दिलेली नाही चला 39वा प्रश्न पहा आकार इथे नसलेला आहे का पहा इथे होऊ शकतो पहा इथे उभी रेष आडवी असं पुन्हा उभी रेष आता इथे तो आकार आहे का नाही इथे पहा उभी रेष आडवी पाय संपूर्ण गेली वरती इथे पण होऊ शकतो इथे होऊ शकतो का आकार तो नाही आकार वेगळा मग आता 1 आणि 3 यातलं योग्य कोण या ठिकाणचा आकार पहा या ठिकाणचा कोणता योग या ठिकाणचा हा आकार पहा या ठिकाणचा हा आकार पहा आता 1 आणि 3 आहे पण हा आकार जो आहे याच्यापेक्षा लहान आकार इथे दिले आणि या ठिकाणी मोठा दिलेला आहे आता जास्त योग्य कोणताही कारण इथे अंतर लहान आहे हे मोठं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक जास्त योग्य 1 पर्याय नाही आहे ओके 39 वरद बरोबर आहे बर्गे बरोबर आहे वास्ते बरोबर आहे नलवडे बरोबर गुरव बरोबर 40 आकार पहा या ठिकाणचा आकार या ठिकाणी आहे का पहा या ठिकाणी आकार इथे जुळत नाही इथे जुळतो का पहा इथे नाही इथे जुळतो का नाही इथे पहा बरं पहा या ठिकाणी गेला पुढे या ठिकाणी आडवी रेष उभी रेष आडवी रेष उभी रेष इकडे आलो इथे उभी रेष आडवी रेष या ठिकाणापासून सुरुवात होऊन असा येतो ओके पर्याय क्रमांक 40चं 4 आहे 40चं 4 गुरव बरोबर आहे वरद बरोबर आहे चला आता वास्ते बरोबर आहे बर्गे बरोबर आहे नलवडे बरोबर आहे तर 41 आता मराठी गणित सुरू करूया 2 मिनिट थांबा गडबड करू नका पण आपल्याला प्रत्येक गणिताचा प्रश्न समजून द्यायचा आहे आपल्याला फक्त हे करायचं नाही आपल्याला प्रत्येक प्रश्न क्लिअर झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे तो तुम्हाला समजला पाहिजे तर त्याचा उपयोग ओके म्हणजे पहा म्हणजे गणित बुद्धिमत्तेमध्ये 0 चुकले किती बुद्धिमत्ते चुकले हा म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये 50 पैकी 50 मार्क आपल्याला पडले गणिताचं घ्या पुस्तक घ्या हा गणितात पण 0 मग तुझे कशात मार्क गेले मराठीमध्ये वाचन तुमचं कमी पडते पुढल्या वर्षी त्यासाठी प्रत्येकाला टॅब देणार आहे रोज वाचनाला तुम्हाला एक गोष्ट मराठीमधली एक गोष्ट इंग्रजीमधली कंपल्सरी येणार त्यामुळे तुमचे रोज एक गोष्ट 365 दिवसात 365 गोष्टी तुमचं मराठी क्लिअर असतो म्हणजे या पद्धतीने वेगळी अंमलबजावणी पुढल्या वर्षी संपूर्ण पद्धतच बदलणार चला 3.6 मीटर गुणिले 4.5 मीटर मापाच्या खोलीला फरशी घालताना लागणाऱ्या 15 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशा 3.6 4.5 मीटर मध्ये माप आहे 3.6 आणि
4.5 मीटरचे आणि फरशा वापरायचे सेंटीमीटरच्या. काय करावं लागेल रे? मग 3.6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 360 सेंटीमीटर. आणि रुंदी किती होईल? लांबी 450. म्हणजे या खोलीच्या क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागावे लागेल. म्हणजे काय? 360 गुणिले 450 भागिले 15. बस ना? 15 गुणिले 15 का करावं लागेल? 15 गुणिले 15 कारण त्या चौरसाकृती फरशी आहे त्याचा फक्त एक बाजू दिली म्हणजे त्याला लांबी पण 15 असते, रुंदी पण 15. गणितात दिलेलं नसतं, हे आपण समजून घ्यायचं असतं. नुसतं 15 ने नाही भागायचं. त्या चौरसाकृती फरशीची लांबी पण 15, रुंदी पण 15. चला 15 ने भागावूया. 15 × 15 15 × 45 शून्याशी शून्य. 15 × 15 15 गुणिले 360 गुणिले 2 720 फरशा भरतील. पर्याय क्रमांक 1. 41 एक नलवडे बरोबर आहे, वरद बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे. ओके. चला 42वा प्रश्न. एक बस दिल्लीहून अमृतसरला जाण्यासाठी संध्याकाळी 5:30 वाजता सुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:36 ला अमृतसरला पोहोचली. तर बसला अमृतसरला पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आता 5:30 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत अगोदर काढायचा. रात्रीच्या 12 नंतर निघालेली 5:30 ची वेळ वजा करा. आता 0 मधनं 30 जात नाहीये, काय करावं लागेल? इथनं आजचा घ्या. 1 तास म्हणजे 60 मधनं 30 गेले 30. 11 मधनं 5 गेले 6.5 तास. रात्री 5:30 पासून रात्रीच्या 12 पर्यंत 6.5 तास प्रवास केला. आता रात्री 12 नंतर सकाळी किती वाजता पोहोचली? 7:36. सकाळी 7 वाजेपर्यंत 7 तास आणि वरची 36 मिनिट. म्हणजे किती प्रवास केला? 0 6 6 3 3 6 7 6 13 तास 66 मिनिटं होतात का? या 66 मिनिटाची काय करायचे? तास करायचे. एका तासाची 60 मिनिटं होतात. 60 वजा करायचे 1 तास. म्हणजे इथे 6 मिनिटं आणि इथे 14 तास 6 मिनिटं. आता दुसरी पद्धत काय आहे? हे घड्याळ 24 तासीत बनवायचं, पण कधी? दुपारी 12 ते उद्या दुपारी 12. मग आज निघालेली 5:30 ला म्हणजे पहाटे 5:30 ला निघाली म्हणायची. आणि उद्या सकाळी पोहोचलेली 7:36 24 तासी घड्याळ किती वाजतील? 7:36 म्हणजे 19:36. 19:36 मधला निघालेली वेळ 5:30 वजा करा. 6 मध्ये 0 गेले 6, 3 गेले 0, 19 मधनं 5 गेले 14 तास 6 मिनिट. एका ओळीमध्ये होत. सगळ्यांनी लाईक करा जरा. प्रेझेंट असणाऱ्यांनी आपल्या तिथं थंबचा आहे त्याला लाईक करत चला. लाईक करायला काय अडचण आहे? लाईक करत चला. चला 43वा प्रश्न. हे सांगायला लागायला नाही पाहिजे. माझा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? आपल्याला फक्त लाईक करायचं. ओके. आपल्याला काय हे करायचंय? काही नाही. त्यामुळे लाईक करा सगळ्यांनी. थंब दा, त्या ठिकाणी थंबचं बटन आहे तेवढं फक्त दाबायचं. लाईक झालं. पहा लगेच इकडे काय होतं? तुम्ही थंब दाबलं की लगेच इकडे बदाम वर जात आहे. मला आनंद वाटतो. बदाम वर जायला लागले की खुश आहे. ओके. चला 15 ने भाग जाणाऱ्या कोणत्या लहानात लहान संख्येत 24 ने देखील भाग जातो? म्हणजे 15 ने भाग जाणारी संख्या आणि 24 ने भाग जाणारी संख्या म्हणजे काय करावं लागेल? 15चा आणि 24चा लसावी काढावा लागेल. आता या ठिकाणी पहा 3 ने भाग जाईल दोन्ही संख्यांना. 3 × 15 3 × 8 24. आता हे 5 मूळ संख्या आहे. फक्त फॅक्टर पडले तर 8 चे पडणार आहे. काढत बसायचे का मग? एकाचे जास्ती तर नाही. 8 पंचे 40 3 120. 120 आहे 15 ने भाग जाणारी आणि 24 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या. उत्तर पर्याय क्रमांक 4. 43 4. वरद बरोबर आहे. नलवडे बरोबर आहे. बरोबर आहे. बर्गे बरोबर आहे. वास्ते बरोबर. पहा एका ट्रकमध्ये 250 पोती याप्रमाणे 7,750 साखरेची पोती बसण्यासाठी किती ट्रक लागतील? 7,750 भागिले 250. एका 0 1 0 गेला
25 त्रिक 75, 77 मधनं 75 गेले 2, 5, 25 लागतील. पर्याय क्रमांक 3, 44, 3. नलवडे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे. ओके गुड. पहा वास्ते नुसतं थंब करताय तिथं ते हे करा. मला थंब टाकण्याऐवजी तिथं खाली आपल्या बटन आहे लाईकचं, ते बटन प्रेस करा म्हणजे तिथं बरोबर होत आहे. चला 1200 रुपयास खरेदी केलेली सायकल किती रुपयास विकाल म्हणजे 15% नफा. आता पहा दोन पद्धती. 1200 चे 15% काढा. पहा 1200 चे 15% जे 15 चे 100, 2 शून्याला 2 शून्य गेले. 12 गुणिले 15, 15 दुणे 30, शून्य 8 झाले 3, 15 के 15 आणि 3 18. 180 रुपये नफा पाहिजे. मग ती विकली पाहिजे केवढ्याला? 1200 अधिक 180 ही केवढ्याला विकली पाहिजे? 1380. इथे दोन क्रिया कराव्या लागल्या. हे एका क्रियेत झालं असतं. कधी झालं असतं? 15% नफा कधी होतो? लिहा तिथं एकमान पद्धत. 15% नफा कधी होतो? शाबास, एक नंबर. आत्ताशी बोलला. खरेदी 100, विक्री 115. इथं खरेदी किंमत किती सायकलची? 1200. विक्री 1. मागणी सांगा. एक बरोबर 2 शून्याला 2 शून्य. 12 गुणिले 115 डायरेक्ट उत्तर येतं. 12 पंचे 640, 12 एके 12, 12 एके 12 ने कितीला विकावं लागेल? किती सोपं आहे, किती सोपं आहे आणि उत्तर डायरेक्ट निघालेलं आहे. त्यामुळं नुसतं हे करू नका. प्रत्येकाने एकदाच दाबायचं, पुन्हा ते दाबता येत नाही. दाबलं तर झालं नाही. त्यामुळे एकदाच लाईकचं बटन दाबायचंय. सरांना खुश ठेवायचं. चला पुढे. 9526 ही संख्या जवळच्या सहस्रात. 9526 सहस्रात. एकम दशांश सहस्र. सहस्रात पूर्ण करायची आहे. राहिलेली पहा काय आहे? एकम दशम शतम सहस्र. सहस्रात पूर्ण करायचं. मग जर एक अंकी संख्या असेल 5 असेल ते 9 चे 10 होते. 2 अंकी असेल 50 पेक्षा मोठी असेल तर 9 चे 10 होते. 3 अंकी संख्या 500 पेक्षा मोठी असेल तर 9 चे 10 होते. म्हणजे इथं 9 आहे तिथं काय होतील? 10. आणि पुढे काय झाली संख्या? 1000. म्हणजे काय? 1 सहस्र. पर्यायामध्ये आपल्याला असं दिलं 1 सहस्र नुसतं उत्तर दिलं तरी आपल्याला 10 सहस्र होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 10 सहस्र. असं देण्याचे नुसतं असं देखील उत्तर देतात. 10 सहस्र असे उत्तर असतं. पुढे पहा. गुणाकार व्यवस्थेला इंग्रजीत काय म्हणतात? रेसिप्रोकल. आठवीवाले पहा काय उपयोगाचे नाहीत, काही कामाचे नाहीत. त्यांना विचारला प्रश्न, 5वीवाल्याने उत्तर दिलं. काय म्हणतात गुणाकार व्यवस्थेला इंग्रजीत? रेसिप्रोकल. काय? मल्टिपल इनव्हर्स दोन्ही झाले. परंतु रेसिप्रोकल हा शब्द योग्य आहे. ओके. तर गुणाकार व्यस्त वरती देखील आपल्याला गेल्या वर्षी बरीच मुलं गुणाकार व्यस्तमध्ये चुकले. त्यांनी गुणाकार व्यस्त शब्द वापरण्याचे रेसिप्रोकल हा शब्द वापरला होता. त्यामुळं लक्षात आलं नाही मुलांना. आणि सोपा प्रश्न होता. 2 संख्यांच्या रेसिप्रोकलची बेरीज किती असं विचारलं आणि रेसिप्रोकलच शब्द माहीत नव्हता मुलांना. आता हे जे प्रश्नपत्रिका निघतात या दिल्ली बोर्डाच्या अभ्यासक्रमावरती निघतात. त्यामुळे तिथे मोठा अडचणीचं काय होता आपण ते सगळं पूर्ण करून घेतो. इंग्रजीमधले शब्द काही पहा त्या ठिकाणी वापरलेले जे शब्द असतात ते इंग्रजी हिंदी याचे मिक्सिंग असतात आणि ते शब्द आपल्याला कळत नाही. त्यामुळे अडचणी येतात.
हो, कमाल, किमान, जाज, जाज, हा, किंवा तो एखाद्या खोलीच्या रूमच्या याला काय म्हणते त्यांनी, काहीतरी वेगळा शब्द वापरला होता, खोलीला, खोलीला, हा, नव्वद. पुढे पहा, ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ. चौरस परिमिती 48 म्हणजे बाजू किती, 48 भागिले 4 केलं तर 12. याचं क्षेत्रफळ किती, बाजू गुणिले बाजू 144 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 2. 48वा प्रश्न पहा. 47 2 आहे, 47 नलवडे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे. पण 48वा प्रश्न पहा. 1 अधिक 1 अंश छेद 10 अधिक 1 अंश छेद 100 अधिक 1 अंश छेद 1000. आता इथे पहा, इथं छेद काय म्हणजे 1 असतो. याचा छेद सामान करायचा, या सगळ्याचा छेद काय होईल, 1000. 1000 म्हणजे याची किती पट करायला लागेल, छेदाची 1000 पट केली, अंशाची 1000. इथे छेदाची किती पट करावी लागेल, 10ची 100 पट केली, अंशाची 100 पट. इथे छेदाची 10 पट केली, अंशाची 10 पट. इथे छेदाची 1000 अधिक 100 अधिक 10 अधिक 1 किती बेरीज, 1111 छेद 1000. 1000 म्हणजे किती शून्य आहे, दशांश चिन्ह तर येणारे 1. आणि एक दुसरी पद्धत, याचं दशांश चिन्हामध्ये केलं. 1/1 आहे म्हणजे 1 आहे, 1 दशांश चिन्ह. इथे 1/10 म्हणजे दशांश छेद 10 आहे म्हणजे 1 शून्य म्हणजे दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर, हे वाचण्यासाठी शून्य. इथे 1/100 आहे, 2 शून्य म्हणजे दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर, शून्य 1 होईल, वाचण्यासाठी शून्य केला. इथे 1000 आहे, 3 शून्य दशांश चिन्ह 3 संख्येच्या अगोदर, वाचण्यासाठी शून्य केला. याची बेरीज 1.1 या पद्धतीनं येतं. दोन्ही पद्धतीनं आपल्याला आलं पाहिजे. सर नॉट सॉंग ऐकायला येत नाही का रे, प्रॉब्लेम काय येतो, आवाज येतो का रे सगळ्यांना, आवाज मला सांगा. नलवडे, वरद, बर्गे, आवाज क्लिअर येतो का, काय अडचण येते का कोणाला. पहा, वरद म्हणतायत आवाज क्लिअर येत नाहीये. पहा, बाकीच्यांना आवाज क्लिअर येतो का पहा. चला पुढे. 400च्या 35% पेक्षा 240चे 80% कितीने जास्त. 400चे 35% काढा, चे म्हणजे गुणिले 35% म्हणजे 35/100 आणि 240चे 80% काढा. 240चे म्हणजे गुणिले 80%. इथे 2 शून्याला 2 शून्य गेले, 35 140. इकडे इकडला 1 शून्य गेला, इकडला 1 शून्य, 24 8 92 192. मग 140 192 पेक्षा किती किंवा 192 140 पेक्षा किती का मोठे, काय करावं लागेल, 192 वजा 140 तर काय येणार आहे, 52 ने जास्त. क्रमांक 1 पाहिजे. तर 49चा 1 दुरुस्ती करा. बऱ्याच जणांचं उत्तर सूचीमध्ये प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. त्यामुळे 49 2 उत्तर नाही. वर्गे वरद तुम्ही उत्तरपत्रिकेतलं बघून सांगितलेलं आहे. 49चं उत्तर एकाचंही 1 आलेलं नाही. तुमचं आले बरोबर, ऑनलाईन वाले सगळ्यांचे 49चं 2 आहे उत्तर. त्यांनी उत्तरपत्रिकेतलं बघून सांगितलं नाही ना, म्हणजे आपलं खरं काय उत्तर आहे ते सांगायचं. असे उत्तर चुकीचे निघतात. त्यामुळे उत्तर 49चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. एकाचंही उत्तर आलेलं नाही. वर्गे वरद तुम्ही 49चं 2 दिलेलं, 2 दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी अशी मुलं सापडतात. तेव्हा आपलं काय उत्तर ते, आता ते पेपर छापणारे, पुस्तक छापणारे यांचं चुकलेलं आहे.
चुकलेलं मग चुकीचं आपण मान्य करायचं का नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा पेपर सोडवतो तेव्हा पुस्तकातलं सगळं खरं मानायचं नाही. जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत खरं ते मानायचं नाही. आपण बघतो एखाद्याचं उत्तर त्यांचं वेगळं असतं म्हणजे ते आपण त्यांचं समजून घेतो. मी ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्यांनी का दिलं उत्तर ते. चला पुढे 50वा प्रश्न पहा. ओके 10 अधिक 4 पहा पदावली आहे 10 अधिक 4 भागिले 2 वजा 3 गुणिले 2 अधिक 4 भागिले 2 गुणिले 2 वजा 4. आता पहिल्यांदा पदावलीचा नियम काय आहे कंचे कंस आहे का याच्यात काय सोडवलं पाहिजे अगोदर भागाकार. या ठिकाणी भागाकार आहे या ठिकाणी भागाकार दोन्ही भागाकार एका वेळी सोडवा. 10 अधिक 4 ला 2 ने भागलं 2 वजा 3 गुणिले 2 अधिक 4 ला 2 ने भागलं 2 गुणिले 2 वजा 4. आता काय करायचं गुणिले हा एक गुणाकार आहे हा एक गुणाकार दोन्ही एका वेळेस करा. 10 अधिक 2 वजा 3 गुणिले 6 अधिक 4 वजा 4. आता अधिक वजा असे या ओळीला करत चला. 10 अधिक 2 12 वजा 6 4 वजा 4 12 वजा 6 6 अधिक 4 वजा 4 6 अधिक 4 10 वजा 4 6 क्रमांक 3 50 3 50चं उत्तर 3 आहे. चला 51 पहा 50 बरोबर आहे नलवडे बरोबर आहे. 51 भागाकाराच्या एका गणितात जर भाजक 51 असेल भागाकार 16 असेल आणि बाकी 27 असेल तर भाज्य किती. आता हे पहा भाज्य कशाला म्हणतात त्याला भाज्य याला भागाकार खरी बाकी. इथं सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता इथे काय काय सांगितलंय का भाजक 51 भागाकार 27 जिथे आपल्याला 16 गुणिले 51 करा 16 एके 45 23 अधिक 27 843 ही संख्या आहे. पुढे 30 चे अवयव 30 चे अवयव आता पहा. आता इथे जर म्हणलं असतं मूळ अवयव तर आपण असे काढले 30 चे मूळ अवयव आपण असे काढले 2 गुणिले 15 3 गुणिले 5 आणि 5 एके 5 2 गुणिले 3 गुणिले 5 हे कसले आले असते आपल्याला मूळ विचारले का अवयव याचा अर्थ त्या 30 कोणकोणत्या संख्येने नक्की भाग झाले. ओके वरण म्हणजे श्रुती. ओके आता ते काय होतं की ते लक्षात राहत नाही की वरण म्हणजे श्रुती आहे. चला 30 चे अवयव विचारलेले तू या 30 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो. 1 गुणिले 30 जेव्हा आपण या पद्धतीने लिहितो तेव्हा पुढून पहिला आला तर मागून पहिला पण अवयव आपल्याला प्राप्त होतो. दुसरा का 2 ने जातो 2 गुणिले 15 म्हणजे पुढून दुसरा पण 2 असेल तर मागून दुसरा 15. 3 ने जातो 3 10 30 4 ने जातो 5 ने 5 30. आता इथे 5 गुणिले 6 पुन्हा 6 म्हणजे 30 करायचे पुन्हा नाही करायचं. हा मग चुकतं ना मग याचे अवयव कोणकोणते आले 1. आता हे चढत्या क्रमाने 1 2 3 4 4 कुठे 5 6 10 15 30 किती आले अवयव 8 अवयव. चला पुढे
भागाकाराचा झाला मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या व लहानात लहान 4 अंकी संख्येची बेरीज. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? 9999 आणि 4 अंकी लहानात लहान 1000. यांची बेरीज विचारलेली आहे 99999. चला 3 घंटा अनुक्रमे 12, 15, 18 सेकंदाने वाजता. सकाळी 8:35 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर लवकरात लवकर किती वाजता? 12, 15, 18 सेकंदाचा मासावी काढायचा आहे. 12 सेकंद, 15 सेकंद आणि 18. चला कितीने वाजले? 3 संख्येला 3. 3 चौक 12, 30. आता 3 संख्येला जातो का? 2 आता लसावी काढायचा. या मूळ संख्या आल्या याचे फॅक्टर पडणार आहेत का? दिनांकाची 180 सेकंद. 180 सेकंदाचे मिनिट केली तर किती होती? 3 मिनिट. मग पहिल्यांदा किती वाजता घंटा वाजल्या? 8:35 मिनिटांनी. मग त्यात 3 मिनिटं मिळवली किती उत्तर? 8:38 मिनिटे. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या संख्या चढत्या क्रमाने रचलेल्या आहेत? मी चढत्या क्रमाने लिहिली. आता इथे 5 संख्या कोणकोणत्या आहेत? 1/3, 1/2 आणि 0.25. एक तर या सगळ्या दशांश चिन्हात करा किंवा सगळ्या अपूर्णांचा. दोन्ही पद्धतीने करा. आता येथे 0.25 अंश छेदात केलं तर काय होईल? 2 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह छेदामध्ये 2 शून्य म्हणजे काय होईल? 25 × 25 25 म्हणजे 1/3, 1/2 आणि हे 1/4. आता इथे आपल्याला कशा मांडायचे? सगळ्यात लहान अगोदर त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा. आता जेव्हा अंश सारखे असतात ज्याचे तुकडे जास्त ते लहान. इथे 4 तुकडे केले. 4 मधला पहा ना, तुमचा वाढदिवसाचा केक आहे. केकचे 4 तुकडे केले त्यातला 1च दिला. केकचे 2 तुकडे केले त्यातला 1 दिला. केकचे 3 केले त्यातला 1 दिला. कुठं जास्त खायला मिळेल? सगळ्यात कमी कुठं खायला मिळेल? सगळ्यात लहान त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा मोठा. आपल्याला हे कसं दिलं होतं? याला 1/4 ला काय मिळलं होतं? 0.25 किंवा दुसरी पद्धत आहे. याचं सगळ्यांचे दशांश चिन्हात करा. या 1/3 ला 3 ने भागात 0. 3च्या पाड्यात 1 नाही, भाग 0 आता. मानाचा 0 घेतला 10. 3 त्रिक 9. 1 राहिला. 1 वर पुन्हा 0 घेतला 3 त्रिक 9. आता इथे 1 ला भाग जात नाही 2 ने. मानाचा 0 घेतला 10 झाले. 2 10 गेले 0. आता पुन्हा मानाचा 0 घेतला 10 0 झाले. 2च्या पाड्यात 0 0 असतात. 0.2. आता याची तुलना करायची. दशांश चिन्ह काढून टाका. 33, 50, 25. सगळ्यात लहान कोण? 25. त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा मोठा म्हणजे सगळ्यात लहान 0.25. त्यापेक्षा मोठा 1/3 त्यापेक्षा मोठा. दोन्ही पद्धतीनं आपल्याला आलं पाहिजे. आलं का लक्षात? कितवा प्रश्न होता हा? 55. उत्तर काय ते आलं? पर्याय क्रमांक 3. 55 3 कोणाकोणाचं उत्तर आहे? शाबास, बरोबर आहे. 4 नाही, बरोबर आहे. 55 वरद आहे म्हणजे श्रुती आहे, नलवडे आहे. गुड. 56 पहा. 56 आलेखावरून सी आणि डी विद्यार्थ्यांनी मिळून ए, बी आणि ई विद्यार्थ्यांपेक्षा किती जास्त प्रश्न सोडवले? आता ए ने किती प्रश्न सोडवले सांगा? ए ने प्रश्न किती सोडवले? 4. बी ने 8. सी ने 14. डी ने 10. ई ने 8. आता
आता प्रश्न काय म्हणलाय तुम्ही? सी आणि डी, हे सी आणि डी या दोघांनी किती सोडवले? ए बी आणि ई पेक्षा किती जास्त सोडवले? ए बी आणि ई किती सोडवले? 8 16 आणि 20. त्यापेक्षा किती सोडवले जास्त? जास्त सोडवले. 56 राहिलं. ओके, 2 संख्या. ओके ओके, अनावधानाने राहून जातो. छान, असं आठवण करून देत करा. 56 गडबडीमध्ये मागे पुढे होतो. 56वा प्रश्न व्यवस्थित समजतायत का प्रश्न? 56 2 संख्याचा गुणाकार 8192. एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर लहान संख्या. लहान एक्स मानली तर दुसरी काय येणार आहे? 2x. आणि या दोघांचा गुणाकार किती दिलेला आहे? 8192. यांचा गुणाकार किती येतो? 2x वर्ग बरोबर 8192. x वर्गाला 2 काय गुणिले तिकडे पाठवले x वर्ग बरोबर 8192 भागिले 2. भागाकार करा. 2 चौक 8, 2 0 0, 9 19, 2 9 18, 1 राहिला 1 2 12 20 12. x वर्ग बरोबर 4096. ची किंमत काय म्हणजे याचं वर्गमूळ काढावं लागेल. 4096चं वर्ग. आता इथे काय करायचं का? याचं वर्गमूळ x आहे. आता इथे काय करायचं? 2 गट करायचे. पहिल्यांदा एकच दशकाचा गट करता राहिलेल्याच्यामध्ये सगळेच घे. 2 अक्षर 2 असतील, 3 अंक असतील, 1 असतील. आता 96 एकच आणि 6 आहे. कोणत्या वर्गाच्या एकच आणि 6 असतो रे? 4 4 किंवा 6. आता ही दुसरा गट आहे, त्यापेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? 40 पेक्षा लहान वर्ग संख्या कशाचा वर्ग? म्हणजे हा 64चा आहे किंवा 66. आता 64चा आहे का 66चा तुम्हाला कळत? मग इथे काय करायचं लक्षात घ्या. मधला 65चा वर्ग करता येतो आपल्याला. 65चा वर्ग करण्याची सोपी पद्धत. 5चा वर्ग 6च्या नंतर येतात किती? 6 गुणिले 7 याच्यापेक्षा लहान संख्या असेल तर 64चा वर्ग, याच्यापेक्षा मोठी संख्या असेल तर 60. याच्यापेक्षा ही काय लहान उत्तर काय? जर मोठे असते तर 66. चला पुढे 58. एका माणसाला त्याच्या कामाकरता ताशी 15 रुपये मिळतात. काय म्हणते? देव कुमार, यू आर नॉट द बेस्ट टीचर येत. यू आर नॉट. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, पहा काय म्हणताय. एका माणसाला त्याच्या कामाकरता ताशी 15 रुपये मिळतात. जर त्याने दिवसाला 8 तासाप्रमाणे 5 दिवस काम केले तर एकूण कमाई एका तासाला 15 रुपये. मग दिवसात किती काम करतो? 8 तास. मग एका दिवसाचा पगार किती होईल? 8 तासाचा 8 गुणिले 15 किती झाला? 120. एका दिवसाचा. मग किती दिवसाचा? 5 गुणिले 5 करा. 12 त्यांचे 600 रुपये त्याचा पगार होईल. पुढे 59 पहा. 300 रुपये व दर 6% दराने 2.5 वर्षांसाठी सरळ व्याज किती होईल? आता इथे 300 रुपये मुद्दल व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले 6. 300 गुणिले 6 गुणिले आता 2.5 502 असंही लिहू शकता. हे 2.1/2चा अंशाने केलं तर 2 गुणिले 4 आणि 502 असे लिहू शकता. एखादा म्हटलं नाही सर मला येतंय, तो काय करेल? 300 गुणिले 6 गुणिले 2.5 याला भागिले 100 असतात. ते भागिले 100 असेल. इथे भागिले 100 या. आता काय करेल? ते दशांश चिन्ह त्रास देईल. हे दशांश चिन्ह एक वेळ पुढे घेतलं तर खाली 1 0 इथे 2 0ला 5 गुणिले 10 3 त्रिक 9 45 रुपये काय आलं? आता हे घेतलं तर इथे 2 0ला 2 0 3 त्रिक 9 9
कोणती आवडेल ती पद्धत वापरा. ओके चला. काय म्हणतायत नलवडे सर? यू बेस्ट बेस्ट बेस्ट. ओके चला. काय असतं, अनेक प्रकारचे लोक येतात, ऑनलाईन आहे, लाईव्ह आहे. येणाऱ्याला कोणाला आपण म्हणू शकत नाही तुम्ही काय म्हणताय. ज्याला आवडेल तो थांबेल, ज्याला नाही आवडणार त्याचं काय आपल्याला बंधन नाही, ते जाऊ शकतात. काय थांबायची गरज नाही. आपल्याला आवडत नाही येणं, आपल्याला कुणा बंधन आहे का थांबलंच पाहिजे, आपण जाऊ शकता. ओके थांबायचं असेल थांबू शकता, अडचण. चला 30, 36, 90 यांचा लसावी त्यांच्या मसावीपेक्षा कितीने जास्त. 30, 36, 90 असे येणारे खूप असतात. आपल्या अशाकडे लक्ष द्यायचं नसतं. 30, 36, 90 याचा लसावी मसावीपेक्षा किती जास्त आहे. आता एका गणितात दोन्ही पण काढता येतं. पहिल्यांदा मसावी काढायचा. तिन्ही संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे मसावी असतो. तिन्ही संख्याला कशाने भाग जाईल? 2 ने जाईल. एकदम नाही करायचं कसं. हां 2 ने बे एक बे बे पंचे 10 बे एक बे बे 8 टी 16 बे चौका 8 बे पंचे 10. आता 3 3 15 आता तिन्ही संख्याला जातो का? इथे या दोघांचा गुणाकार म्हणजे काय येणार आहे? मसावी किती येईल? 2 गुणिले 3 म्हणजे 6. आता हुशार मुलगा त्यांनी डायरेक्ट सांगितलं लगेच 6. काय चुकीचं नाही. असं त्याला नाही म्हणायचं चालत नाही, कारण तो आहे. पुढे पहा. आता लसावी काढायचं. ओके लसावी काढा. आता या तिन्ही संख्याला नाही पण 2 संख्याला जातो का? कशाने जाईल? 3 ने जाईल. या 5 ला जाते. 5 कसेच घ्या. 3 गुणे 6 3 5 15. आता पुन्हा 5 ने जातो. 5 1 5 5 1 5 हे 2 कसे आणि पुन्हा 2 1 1 करलेलं. मग या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय असतो? इथे तुम्हाला सांगतो की 2 पंचे 10 गायत्री 30 30 3 90 180. 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 बरोबर 180. हुशार मुलगा काय करतो का? आपल्याला काय विचारले? लसावी मसावीपेक्षा कितीने जास्त. कितीने जास्त आहे त्यांची काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. मग 180 मधनं 6 गेले 114. तर हा तिथं परत येईल. ओके चला पुढील प्रश्न पहा. आता आपल्याला मराठी सुरू करायचे. भाषा मार्क जात आहेत सगळ्यांचे. लक्ष पहा. असे खूप येणारे असतात, आपण लक्ष देऊ नका. असू दे. चला ज्यांना आवडेल ते पहा. एक जण म्हणता येतात, श्रुती म्हणते लगेच यू आर बेस्ट टीचर. ओके पहा. काहींना हे काय म्हणताय सट. तुम्हाला कोणी थांबायला सांगितलंय का? आपण जाऊ शकता. काय आपली गरज नाही. आपल्याला जर गरज नसेल तर थांबायचं काही कारण नाही. आपल्याला आवडत नाही तर त्या गोष्टी करू नये. ओके चला आपण जाऊ शकता. ज्यांना थांबायचे ते थांबतील, ज्यांना करायचं आहे मनापासून तेच सहभागी होतील. ओके आणि आपल्याला इथून मी रिमूव्ह करू शकतो. असं काय तुम्ही ऑनलाईन आहे म्हणजे मी काही करू शकत नाही असं नाही. मी तुम्हाला जर मी ब्लॉक केलं तर अख्ख्या आयुष्याला तुम्हाला चॅनेल देखील सापडणार नाही. त्यामुळे आपण शांतपणे बसायचं असलं बसायचं. आणि बरं का आपण शांतपणे बसायचं असलं बसायचं, नाही तर मग आपल्याला डिलीट केलं जाईल. इथून तुम्हाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाईल. त्यामुळे आगाऊपणा करायचा नाही. ओके आगाऊपणा करू नका. शांत बसायचं असलं बसा, नाही तर आपण जाऊ शकता. तुम्हाला कोणी थांबायला सांगितलेलं नाही. ओके चला मराठीचं घेऊया आपण सुरू करूया. भाषा चला
कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं? आपण आलेलो आहे अभ्यासासाठी, तर अभ्यासासाठी लक्ष द्या. चला, त्याकडे गोष्टीकडे लक्ष देऊ नका, अभ्यासाकडे लक्ष द्या. अशाकडे लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा, काय अडचण नाही. चला ओके. उतार्यावरचे प्रश्न असतात, उतारे व्यवस्थित समजून घ्या. पाच, पूर्वकाली देशातील सुशिक्षित वर्ग संस्कृत भाषा बोले. संस्कृतीत वाढलेल्या या वर्गाने महाराष्ट्रातील साधू संतांचे हाल केले आहे. शास्त्रांनी संतांची अवहेलना केली, त्याप्रमाणे इंग्रजी शिकलेल्यांनीही मराठी बोलणाऱ्यांची केली. पूर्वी संस्कृतमधले जे होते ना, त्यांनी सर्वसाधारण लोकांना खूप त्रास दिला, म्हणजे अशा पद्धतीने झाले. तसं इंग्रजी बोलणाऱ्यांनी काय केलं? मराठी बोलणाऱ्यांना त्रास दिला. शास्त्री व आजचे सुशिक्षित यात फरक इतकाच की जुने शास्त्री मराठीची मायभाषा संस्कृत ती तरी बोलत असतात. आजचे सुशिक्षित परकीय भाषा बोलत आहेत, इंग्रजी बोलत आहेत. मराठीत इंग्रजी शब्द जसेच्या तसे आले तर भाषा वाढेल, पण ज्ञान वृद्धी होणार. आईचे पोट गाईच्या दुधावर वाढले तर त्यास आईची पर्वा असते. आईची पोट दाईची जर आईचं दूध पिलं नाही आणि दाईनं दूध पाजलं तिला, तर ती मुलगा त्या आईचा ह्याच्यासारखं वाढणार नाही, आईची त्याला किंमत राहणार नाही. तर तसं आहे, तशी आमची स्थिती होता कामा नये. पण परिस्थितीच अशी आहे, या परिस्थितीत आळा घालणे फार प्रयासाचे, दगदगीचे व खटपटीचे आहे. मराठी भाषेच्या अभिवृद्धीस सुशिक्षितांची कळकळ हे मुख्य साधन आहे. भाषांतर करणे, अगर ट ला ट व प ला प अशा कवितेने भाषा वाढत नाही. मन तल्लीन नाही तर भाषेची अभिवृद्धी नाही. भाषेमध्ये जीवन पाहिजे असेल तर ती बोलणाऱ्यामध्ये जीव पाहिजे. ज्यावेळी राष्ट्रात लोकांच्या मनाची वाढ होते, त्यावेळी इतिहासकार, कादंबरीकार वगैरे सर्व उत्तम लिहित असतात. देशी भाषेत शिक्षण दिले पाहिजे, ते स्वदेशीने समजले. मराठी ही आपली भाषा आहे, मला या भाषेत काम करणे आहे, या भाषेशिवाय दुसरे साधन नाही, अशी प्रत्येकाची भावना झाली तर मराठीची वाढ हा म्हणता होईल. मराठी ग्रंथसंग्रह वाढवणे, लोकात वाचनाची अभिवृद्धी होणे, आपल्या बांधवास मराठी ज्ञान सांगण्याचा धंदा करणे, या भाषा वृद्धीस आवश्यक गोष्टी आहेत. सुशिक्षित वर्गाने इंग्रजीत मिळवलेले ज्ञान देशी भाषेत द्यावे, हा इंग्रजी शिकवण्याचा हेतू आज अजिबात बाजूला राहिलेला आहे. स्वभाषा, स्वदेश, स्वधर्म या संबंधाने जन्मताच आम्ही ऋण घेऊन आलो आहे, ते फेडण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. असा प्रयत्न केला नाही तर भाषा मृत भाषा होईल. भाषा मेली म्हणजे विचार मेले व जवळजवळ तो राष्ट्रीय मृत्यू समजला पाहिजे. तरी महाराष्ट्रात मराठी नको असे नाही. एका भाषेच्या सबबीवर स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश यास विसरू नका. ग्रंथ संग्रहालय हे वाङ्मयाचे प्रदर्शन होय. या ग्रंथ प्रदर्शनास खूप प्रदर्शन वास्तू म्हणजे ग्रंथ हवे. भाषेत ग्रंथ अधिक तितकी भाषेची योग्यता अधिक. तेव्हा भाषेत योग्यता आणण्याची बुद्धी परमेश्वर सुशिक्षितास देव. आता प्रश्न पहा, लेखकाच्या मते इंग्रजी शिकलेल्या सुशिक्षितांचे कर्तव्य कोणते? त्यांनी इंग्रजी शिकलेला आपल्याला मराठीमध्ये सांगितलं पाहिजे. म्हणजे इंग्रजी मिळवलेले ज्ञान देशी भाषेत त्यांनी दिले पाहिजे. चला ओके, चला पुढे. मराठीत इंग्रजी शब्द जसे तसे आले तर काय होईल? भाषा वाढेल, पण ज्ञान वृद्धी होणार नाही. त्यामुळे 61चं उत्तर 4, 62चं 2. 61चं 4 बर्गे बरोबर आहे, 62चं पहा, 61चं गुरव बरोबर आहे. आता 62चं पहा, 62चं बर्गे बरोबर आहे, स्वरा बरोबर आहे, श्रेया ओके. पुन्हा 62चं गुरव बरोबर आहे. चला 63 पहा, महाराष्ट्रातील साधू संतांचे हाल कोणी केले? तर पुरोगामी लोकांनी. जे पुरोगामी संस्कृत भाषा बोलत होते त्यांनी साधू संतांचे हाल केले. या साधू संतांनी काय केलं की जे संस्कृतमध्ये ज्ञान होतं ते मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वर असतील, रामदास असतील, हे सगळ्या तुकाराम महाराज असतील, यांनी
संस्कृत मधलं ज्ञान मराठीमध्ये लोकांपर्यंत पोहोचलं. त्यामुळे 63चं 4 उत्तर पाहिजे. 63चं उत्तर 4, सॉरी 63चं 3 पाहिजे. संस्कृतात वाढलेल्या शास्त्र 63चं 3 पाहिजे. ओके, 63चं 3 बरोबर आहे. गुरव बरोबर आहे. वरद म्हणजे श्रेया. तर 64चा प्रश्न घ्या. भाषेची योग्यता कशावर अवलंबून असते? भाषेतील ग्रंथांच्या संख्येवर का ती बोलणाऱ्या लोकांवर, भाषेतील शब्दावर, त्या भाषेच्या वापर. भाषेची योग्यता कशावर अवलंबून असते? त्या भाषेच्या वापरावर. ही भाषा किती वापरता येतात. आज तुम्ही मला सांगा, आपण 5वीला आलो, किती भाषा वापरता येते आपल्याला? नाही, वापरता किती येते? मराठीमध्ये आम्हाला नाकावरनं वाक्यप्रचार आहेत. किती वाक्यप्रचाराचे अर्थ सांगता येतात? आपली मातृभाषा आहे ना. कानावर पडणे, कानामागे टाकणे, वाक्यप्रचाराचे अर्थ सांगता येत नाही. कानाडोळा करणे, डोळ्यावरचे वाक्यप्रचार आपल्याला सांगता येत नाही. का सांगता येत नाही? आमचं भाषेचा आपण शिकलेलो आहे, पण त्या भाषेचा वापर करू शकत नाही. चला पुढे. या उत्तरापूर्वी कोणते शिक्षण योग्य ठरेल? मराठीच्या विकासाचे मार्ग. पर्याय क्रमांक 3, 65 3 बरोबर आहे. नलवडे 65 वरद बरोबर आहे. बर्गे बरोबर आहे. चला 66वा उतारा वाचवा. पण मानवी दुधात स्निग्ध पदार्थाच्या कणाचे विभाजन फार उत्तम तऱ्हेने झालेले असते. गाईच्या दुधात तेवढे आढळत नाही. त्यामुळे गाईचे दूध काही बालकांना पचत नाही. मानवी दुधातील स्निग्धांश बऱ्याच काळापर्यंत शरीरात टिकून राहतो. त्यामुळे गाईच्या दुधातील स्निग्ध पदार्थांचे विसर्जन लवकर होते. मानवी दुधातील प्रोटीन लॅक्टोलॅक्टोज पचनाच्या दृष्टीने गाईच्या प्रोटीनपेक्षा पेशीपेक्षा जास्त हलके असतात. मानवी दुधात लॅक्टोज नावाच्या साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचननलिकेतील उपयुक्त जंतूची वाढ होऊन रोग फैलावणाऱ्या जंतूचा नायनाट होतो. शिवाय लॅक्टोजमुळे कॅल्शियम व फॉस्फरस या क्षाराची धारणही चांगल्या तऱ्हेने होते. म्हणून सगळ्यात चांगलं दूध आईचं, आणि आईच्या नंतर गाईचं, गाईच्या नंतर म्हशीचं. सगळ्यात चांगलं दूध आईचं. म्हणून बाळाला पहिल्यांदा कुणाचं दूध पाजतात? आई. चला पुढे. मानवी दुधात कोणत्या कणाची विभाजन चांगले झालेले असते? स्निग्ध पदार्थ. कोणत्या दुधातील स्निग्ध पदार्थांचे लवकर विसर्जन होते? लगेच विसर्जन बाहेर पडते. मानवी दुधात कोणत्या साखरेचे प्रमाण असते? लॅक्टोज. लॅक्टोजमुळे कोणत्या क्षाराचे धारण चांगल्या प्रकारे होते? पर्याय क्रमांक. कोणती प्रोटीन महत्वाचे असतात? मानवी दुधातील प्रोटीन महत्वाचे असतात. चला तिसरा उतारा घ्या. तिसरा उतारा. चला पहा. एकदा 6 आंधळ्यांची भेट झाली. 6च्या 6 जण आंधळे होते. एकालाही दिसत नव्हतं. त्यांनी हत्ती पाहिला नव्हता, पण त्यांना हत्ती कसा आहे हे जाणून घ्यायचे होते. त्यापैकी पहिला आंधळा हत्तीजवळ गेला. एक हत्ती आणून त्याच्याजवळ बांधला. पहिला हत्ती त्या हत्तीजवळ, पहिला आंधळा त्या हत्तीजवळ गेला. त्याच्यासमोर हत्तीची एक बाजू आली. त्या हत्तीला स्पर्श केला. तो म्हणाला, हत्ती भिंतीसारखा. त्या पोटाला हात लावला त्याने, म्हणला हत्ती भिंतीसारखा. दुसऱ्या आंधळ्याच्या हाताला हत्तीचा सुळा लागला. दाट. तो मोठ्याने म्हणाला, हत्ती भाल्यासारखा आहे असे म्हणाला. तिसऱ्या आंधळ्याच्या हातात हत्तीची सोंड आली. तो विश्वासपूर्वक म्हणाला, हत्ती नक्कीच सापासारखा. हत्तीच्या पायावरून हात फिरवला आणि आलेल्या अंगावर म्हणाला, हे स्पष्ट आहे की हत्ती हा झाडाच्या खोडासारखा आहे. पाचव्या आंधळ्याचा हात आकस्मिकपणे हत्तीच्या कानात अडकला. तो म्हणाला, निश्चितपणे सांगतो, हत्ती पंख्यासारखा आहे. वारा घेण्याचा पंखा असतो ना त्याच्यासारखा. शेवटच्या 6व्या आंधळ्याने शेपटीला स्पर्श केला. तो म्हणाला, हत्ती दोरीसारखा. याप्रमाणे ते आंधळे हत्तीच्या स्वरूपाबद्दल वाद करत राहिले. प्रत्येक जण सांगत होता ते खरे होते, पण प्रत्यक्षात त्यांचे म्हणणे
6 आंधळे हत्तीजवळ हे शोधण्यासाठी गेले काय हत्ती कोणासारखा दिसतो. पहिला आंधळ्याला हत्ती दिसला तो तिसरा आंधळा म्हणला हत्ती सापाप्रमाणे, कारण त्याने कशाला हत्ती कसा दिसतो याबाबत सर्वच आंधळ्याने चूक होते, कारण हत्तीच्या एकाच अंगाला स्पर्श केला. कोणी पाठीला केला म्हणजे पोटाला केला होता, कोणी सोंडेला केला होता, कोणी पायाला केला होता, कोणी डोळ्याला केला होता, कोणी शेपटीला. त्यांच्या हाताला लागलं तसा ते म्हणलं. त्यांचं म्हणणं चूक होतं का? नव्हतं. त्यांचं बरोबर होतं, पण प्रत्यक्ष हत्ती कसा आहे का? तर आपण आपले डोळे उघडे त्यामुळे आपल्याला माहिती. लहानपणापासून ते पळत. आता तुम्ही मला सांगा, आंधळा जन्मल्यानंतर तो घरामध्ये वावरतो, त्याला भिंतीला हात लावलं, त्याला माहिती आहे ना भिंत कशी. वारा घ्यायचा, थंड उन्हाळ्यात उकडतं, मग वारा घ्यायचा पंख्याने पंखा माहिती. साप कसा आहे त्याला दाखवला असेल कोणी तर दोरीसारखा साप असतो. याच्यावरून त्यांना कळलेलं ते काय जन्मता आंधळे आहे. काही बघितल्यानंतर आंधळे झाले नाही. जर त्यांनी हत्ती बघितल्या मग आंधळे झाले असते तर तो सांगू शकला असता. काही जण असे होतात मोठे झाले आंधळे होतात. पहा, पाचव्यांदा आकस्मिकपणे हत्तीच्या कानाला झाला. आकस्मिकचा अर्थ अचानक. त्याला शेवटचा उतारा घ्या. हो, माझ्या तुमची बातमी आहे. इंग्रजांनी आपली नामुष्की झाकण्यासाठी मी विमान अपघातात ठार झालो असे खोटे छापून आले आहे. मग अरे मग त्यात एवढे वाईट वाटण्याचे काय कारण? तू तर जिवंत आहेस, तुला हे वाचून हसू यायला पाहिजे. मी जिवंत असताना मला माझ्या मृत्यूबद्दल कसे वाईट वाटेल? माझे कारण वेगळेच आहे. भारतात माझी आई जिवंत आहे, ती खूप म्हातारी आहे. तिने ही बातमी वाचली तर तिला धक्काच बसला. कदाचित या धक्क्याने तिचा मृत्यूही येऊ शकेल. मी इंग्रजांना चुकून इकडे आलो आहे. परत भारतात जाता येणार नाही, काही खुलासाही पाठवता येणार नाही. भावना विवश होऊन ते बराच काळ असे बोलत राहिले. नंतर शांत होऊन थोड्या वेळाने ते म्हणाले, ठीक आहे, माता गेली तर हरकत नाही, मातृभूमी मात्र जिवंत राहिली पाहिजे. कोण म्हणले माहितीये का तुम्हाला? सुभाषचंद्रांचे ते वाक्य ऐकताच जर्मन मित्र नतमस्तक झाला. भारत भूमीला व तिच्या कुशीत जन्मलेल्या अशा देशाभिमानी स्वार्थ त्यागी व ध्येयासाठी सर्वस्व समर्पित करणाऱ्या सुपुत्रांना त्याने वंदन केले. हे कुठे गेले होते सुभाषचंद्र बोस? जर्मनीमध्ये. जर्मनी मधल्या मित्राने पुढे हे सांगितलं. इंग्रजांनी कोणाच्या मृत्यूची बातमी छापली होती? सुभाषचंद्र जर्मन मित्रासोबत कुठे होते? जर्मनी. भारतामध्ये नाही, जर्मनीमध्ये. इंग्लंडमध्ये नाही, जर्मनी. सुभाषचंद्रांची आई कोठे राहत होती? इंग्लंड नाही, भारतामध्ये. आणि तुम्ही कोणत्या शब्दाचा अर्थ उतार्यात आलेला नाही? तर अमर. अमरचा आला नाही. भारतामध्ये बातमी आलेली आहे, मातामध्ये आई आलेली आहे, वृद्ध म्हणजे म्हातारी आलेली आहे. नतमस्तक होणे या वाक्य प्रचाराचा अर्थ त्यामुळे या ठिकाणी काय दिले उत्तर त्यांनी? काय दिले म्हणजे मला बघायला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्याला पुन्हा. पेपर सोडवत चला, शंका घेत चला. आज बघा तो प्रज्योत